टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निरंजन जे आहे स्वप्नील कापशेकर ते योगी पदवी लावते, ते योगी पदवी लावता येतं का आणि वारकऱ्यांशिवाय सध्या वागतात? मुळात योगी ही पदवी कुणी संसारी माणसांनी लावू नये। योगी पदवी ही संन्यासी योगींनी लावावी, कारण त्यांनी कान चिरा केलेला आहे। जसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथजींच्या कानात जसे कुंडले, त्यांनी योगी पदवी लावावी, इतर कुणी योगी पदवी लावू नये। मुळात निरंजन नाथ हा नाथ संप्रदायाचा आहे का नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मुळात त्यांनी योगी ही पदवी लावावी नाही। जर नाथ संप्रदायाचा आहे तो कुठल्या पंथातनं आलेला आहे? नटेश्वरी पंथातनं आला आहे, आई पंथातनं आला आहे, सतनाथ पंथातनं आला आहे, कुठल्या पंथातनं आला आहे? 12 पंथ आहेत नवनाथ संप्रदायामध्ये, कुठल्या पंथातनं आला आहे? कुणाच्या सेवेत त्याचे गुरु कोण, कुठली गादी आहे, कसा तो नाथ झाला, याचं मुळात त्यांनी उत्तर द्यावं। ठीक आहे, आळंदी संस्थेवर त्याला काही पद मिळालं असेल, पण त्या पदाची गरिमा राखता, त्या संस्थानाची गरिमा राखता, माऊली ज्ञानोबा माऊलींचं आज म्हणजे ती अजरामर समाधी, तिथं तुमच्यामध्ये नम्रपणा पाहिजे, तर तुम्ही हिटलरशाही तिथं करू शकत नाही। तो वारकऱ्यांशी पोलिसांशी नागरिकांशी ज्या पद्धतीने असभ्य पद्धतीने तो बोलतोय, वर्तणूक करतोय, मुळात मी या गोष्टीचा निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की या व्यक्तीला जो कोणी निरंजन नाथ आहे याला ह्या पदावरनं काढावे। मी माझ्या नाथ संप्रदायाकडं पण ह्या विषय सांगेल की याला हे काढून टाकावे आणि याला विचारावं की तू योगी निरंजन नाथ कसं लावू शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।